चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती राम शिंदे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्यासह 11 आमदार या बैठकीला उपस्थित होते। श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। या बैठकीत 756 कोटी 43 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली। वर्षभरात म्हणजेच मार्च अखेर हे 756 कोटी रुपये 100% खर्चण्याचे नियोजन करण्यात आले आहे। प्रशासकीय विभागांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून ही कामे करून घ्यावीत अशा सूचनाही देण्यात आल्या। या बैठकीत 801 कोटी 37 लाख रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे। जिल्ह्यात कुठे काय काय होईल तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीला आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिका राजळे, आमदार किरण लहामटे, आमदार काशीनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रमसिंह पाचपुते उपस्थित होते। यंदा जिल्ह्याकरिता 1027 कोटी 31 लक्ष रुपये नियत व्यय मंजूर झाल्याचे पालकमंत्री विखेंनी सांगितले। त्यापैकी 801 कोटी 37 लक्ष रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। शासनाकडून प्राप्त 569 कोटी 90 लाख निधीपैकी 228 कोटी 12 लाख रुपये कार्यान्वयन यंत्रणांना वितरित करण्यात आलेत। निधी अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन मंजुरी आराखड्यानुसार 31 मार्च पूर्वी 100% प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी नियोजन विभागाला केल्या। चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेकडील विविध योजनांसाठी 254 कोटी 27 लाख रुपये तर नगरपालिका व नगरपंचायतींमधील योजनांसाठी 76 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आता या बैठकीत नेमकी कशाला मंजुरी मिळाली ते थोडक्यात पाहू। नंबर 1, जिल्हा विज्ञान प्रदर्शनांसाठी 5 लाखांऐवजी थेट 1 कोटी निधी देण्याचे ठरवले। नंबर 2, छत्रपती संभाजीनगर येथे जसे हायटेक सायन्स सेंटर आहे तसेच सेंटर आता अहिल्यानगरलाही होईल, त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नंबर 3, वन विभागाला 9 कोटींचा निधी देण्यात आला, त्यातून नाईट विजन दुर्बिणी, थर्मल ड्रोन कॅमेरा, रेस्क्यू वाहने मिळतील। शिवाय बिबट्या रेस्क्यू सेंटरचा प्रस्तावही पाठवण्यात आलाय। नंबर 4, भंडारदरा धरणाला नोव्हेंबर 2026 ला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत। तेथील विश्रामगृह उद्यान नूतनीकरणासाठी पर्यटन विभागाकडून 68 कोटींचा निधी प्रस्तावित आहे, त्याचाही पाठपुरावा करण्यात येणार आहे। नंबर 5, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव व संगमनेर येथे भाविकांसाठी सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहेत। नंबर 6, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या। यापुढे ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे आढळतील त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। नंबर 7, महामार्गावरील अपघात पाहता कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली, तिचा उपयोग महामार्गावरील अपघाताच्या वेळी होणार आहे। नंबर 8, प्रत्येक ग्रामपंचायत वीज बिल मुक्त करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे, तशा सूचना देण्यात आल्या आहेत। नंबर 9, श्रीगोंदा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे हस्तांतरण रखडले आहे, तेथे आता बाह्य रुग्ण विभाग तातडीने सुरू करण्यात येणार आहे। नंबर 10, जिल्ह्यातील अनेक मंदिरांना निधीसाठी दर्जाही देण्यात आलाय, त्यात अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथील सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील विठोबा देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा, खळी येथील खंडोबा मंदिर देवस्थान क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा, तसेच कोपरगाव तालुक्यातील देरडे चांदवड येथील मारुती मंदिर देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही कामे मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। याशिवाय कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी कामे सुरू आहेत त्याचाही आढावा घेण्यात आलाय। नगर मनमाड रस्ता हा दीड वर्षात पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते। जिल्हा नियोजनामधून आणखी कोणते काम व्हावे असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।